नमस्कार, सगळ्यांचं स्वागत। आज आपण मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचा लेक्चर नंबर 10 बघणार आहोत। याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच बघणार आहोत। आज जो एमसीक्यूचा सेक्शन असणार आहे तो आहे ॲमेटर्स आणि व्होल्टमीटर। ठीक आहे, काही गप्पा न मारता आपण सुरुवात करूयात। मार्वलचे हे एमसीक्यूज आहेत। मार्वल जे बुक येतं मार्केटला त्याचे एमसीक्यूज आहेत। तर ते बुक तुमच्याकडे असलं तर फार छान, नसेल तर काही क्वेश्चन्स जे असणार आहेत ते डिस्प्ले होतील ज्यावेळेस मी क्वेश्चन डिक्टेट करेल। ओके, सो काही गप्पा न मारता सुरुवात करूयात। पहिला बघा, पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 153 ॲमेटर आणि व्होल्टमीटर मधला क्वेश्चन आहे। स्टँडर्ड लेवल क्वेश्चन आज बघणार आहोत। नेक्स्ट लेक्चरला आपण हायर लेवल बघतो। ओके, प्रश्न वाचतोय बघा। ए गॅल्व्हनोमीटर हॅव्हिंग ए रेझिस्टन्स ऑफ 18 ओहम is shunted by a wire of resistance 2 ohm. ठीक है, if the total current is passed to be passed is 2 ampere, then part of it passing through the shunt will be. आता प्रश्न पुन्हा एकदा बघा, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे। पहिली गोष्ट तर 18 ओहम काय दिलेलं आहे, हॅव्हिंग रेझिस्टन्स, गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स सांगितलेला आहे। G इज इक्वल टू आला 18 ओहम। नेक्स्ट आणखी काय सांगितलंय बा, शंटेड बाय द आहे ना, शंट रेझिस्टन्स सांगितलेला आहे। किती सांगितलंय बा, 2 ओहम। त्याच्यानंतर काय सांगितलंय, आता इफ अ टोटल करंट टू बी पास थ्रू द वायर, म्हणजे आय ची व्हॅल्यू किती सांगितलेली आहे, आय ची व्हॅल्यू किती सांगितलेली आहे बा, 2 एम्पियर सांगितलेली आहे। चलो, त्यानंतर काय सांगितलेलं आहे, देन पार्ट ऑफ द करंट पासिंग थ्रू इट, म्हणजे आय एस हा फाइंड आउट करायचा, कशाचा, शंट मधून जाणारा करंट आय एस फाइंड आउट करायचा आहे। तर कसं फाइंड आउट करता येऊ शकतं, तर फॉर्म्युले मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितले होते, त्यापैकी हा फॉर्म्युला बघा, आय एस इज इक्वल टू आय इंटू, ज्यावेळेस एस इकडे असतो त्यावेळेस जी इकडं आणि खाली एस प्लस जी असणार आहे। ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत डायरेक्ट बोर्डवरती सोडवा। 2 इंटू एस सॉरी जी किती आहे बघा, 18 डिवायडेड बाय हे किती येणार आहे, 18 प्लस 2 दॅट इज 20 होणार आहे। सो हे 2 1 जा आणि 2 10 जा होईल काय, तो आन्सर होईल 1.8 एम्पियर। ठीक आहे, ऑप्शन जर बघितला तर ऑप्शन सी याचा करेक्ट आहे। ओके, नाउ वी गो फॉर द क्वेश्चन नंबर 154। याला जरा रब करतो मी लिहिण्यापेक्षा। हा बार क्वेश्चन नंबर 154 रीड करा। An ammeter of resistance R gives a full scale deflection when a current of 30 ampere is passed through it. We want to convert it into an ammeter to measure the current only up to 10 ampere. The value of shunt required for this. पुन्हा एकदा, ammeter आहे, त्याची रेझिस्टन्स कॅपिटल R सांगितलेला आहे बा, आणि तो फुल स्केल डिफ्लेक्शन कशाला देतोय, 10 ला, म्हणजे आयजी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 10। ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये बघा, वी वॉन्ट टू कन्वर्ट इनटू, म्हणजे त्याचं करंट जो आहे तो नवीन करंट किती करायचा आपल्याला, तर 10 एम्पियर। सुरुवातीचा करंट 30 एम्पियर सांगितलेला आहे। ओके, म्हणजे छोटा करंट आणि मोठा करंट हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे पहिली गोष्ट। ठीक आहे, गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स आर सांगितलेला आहे, जी ची व्हॅल्यू आर घेतली। बरं, दोन करंट दिलेले, एक सांगितलेला आहे 10 एम्पियर आणि दुसरा सांगितलेला आहे 30 एम्पियर। ठीक आहे, रिगार्डलेस ते काय म्हणतायत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। छोटा करंट हा काय असणार आहे, ऑब्विसली आयजी असणार आहे, म्हणजे हा आयजी का, हा आयजी, यस, हा असणार आहे आयजी, हा असणार आहे करंट आय। समजतंय का बघ बाळ? ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर शंटची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ आर फाइंड आउट करायची आहे। तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, आयजी इज इक्वल टू आय इंटू जी इकडे असेल तर इकडे काय येणार आहे, एस अपॉन एस प्लस जी येणार आहे। ओके, सो आयजी डिवायडेड बाय आय इज इक्वल टू काय राहील, एस अपॉन एस प्लस जी राहील। ओके, आयजी आणि आय च्या व्हॅल्यूज प्लेस करा, दॅट इज 10 डिवायडेड बाय 30 विच इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी किती आहे पण, तर तो आहे आर आहे। चलो, हे कॅन्सल होईल, 0 0 हे इकडे पाठवा, दॅट इज एस प्लस आर इकडे पाठवा, 3 ला तिकडे पाठवा, 3s होईल। सो दॅट बिकम्स ट्वाइस ऑफ, म्हणजे आर इज इक्वल टू काय मिळणार आहे, 2s, म्हणजे s इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार बा, r बाय 2। आन्सर ऑप्शन बघा तिथं, ऑप्शन बी हा करेक्ट आहे, त्याचा आन्सर जे आहे ते ऑप्शन बी हा करेक्ट असणार आहे।
आपण पुढच्या प्रश्नाला जाऊयात बाळ आता. क्वेश्चन नंबर 155. Question number 155 बघ बाळ. When a current of 1 ampere is passed through a galvanometer coil, it is deflected through 20 degree. But when it is shunted by the resistance of 12 ohm, the same current produces a deflection of 5 degree. The resistance of galvanometer. ठीक आहे. ऑलवेज रिमेंबर, एमसीक्यूज वाचताना सगळ्यात शेवटचं वाक्य महत्वाचं असतं, त्याच्यावर आपला अंदाज येतो की काय करायचं आहे. ठीक आहे. तर 155 ह्या क्वेश्चन मध्ये 155 मध्ये गॅलव्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स जी फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जे गिवन डेटा आहे बघा, सुरुवातीला बघा करंट 1 एम्पियर होता. ठीक आहे. त्याला करस्पॉन्डिंग डिफ्लेक्शन सांगितलंय किती, 20 डिग्री आहे की नाही, म्हणजे थीटा दिलेला आहे. सपोज सुरुवातीचा करंट I1 होणार, त्याला करस्पॉन्डिंग अँगल θ1 दिलेला आहे. तो किती सांगितलेला आहे, 20 डिग्री नाही, डिव्हिजन्स असं म्हणाले चालतं. अॅमेटर आणि व्होल्टमीटरचे प्रॉब्लेम्स अवघड जाण्याचं सगळ्यात मेजर कारण काय आहे की डेटा जो आहे ना, सेम डेटासाठी वेगवेगळी नावं वापरलेली आहेत. त्यामुळे बऱ्याच पोरांना ह्याच्यामध्ये अडचणी जातात. तर हे फक्त प्रॅक्टिसनीच समजू शकते की कोणता डेटा कशासाठी आहे. त्यामुळे भरपूर एमसीक्यू सोडवायचा प्रयत्न करा. ओके. सो θ1 माहित झालं. नेक्स्ट θ2 हे किती सांगितलेलं आहे, 5 डिव्हिजन. ते कशासाठी बा, दुसऱ्या करंटसाठी सांगितलेलं आहे. ठीक आहे. I1 आणि I2 आता आपल्याला डायरेक्ट जर घ्यायचं असतं म्हणजे तर त्या कोणत्या कोणत्या असणार आहेत बघा, ज्याचा अँगल कमी. तुम्हाला माहिती आहे करंट हा प्रोपोर्शनल कशाला आहे, थीटा किंवा फाय. ओके. ज्याचा थीटा कमी त्याचा आय कमी, म्हणजे हा करंट छोटावाला असणार आहे, हा करंट छोटावाला आणि हा मोठावाला, म्हणजे हा करंट कोण असणार आहे, आय जी, आणि हा कोण असणार आहे, आय असणार आहे. समजायला का बघा बाळांनो. ओके. सो मी जर असं लिहायचं ठरवलं आय जी अपॉन आय, तर हे कसं लिहिता आलं असतं बा, तर आय जी च्या करस्पॉन्डिंग थीटा दॅट इज 5 डिवायडेड बाय आय च्या करस्पॉन्डिंग थीटा दॅट इज 20. आता याच्या पुढची स्टोरी सांगायची गरज नाही. याच्या पुढे काय असणार आहे बा, तर आय जी आणि आयचा तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला, आय जी आपण आयचा आपण खूप वेळा वापरला. आयला इकडे पाठवलं तर जी इकडे असेल तर इकडे काय असणार आहे, एस. आपण खाली काय म्हणते, एस प्लस जी. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी काय दिलेलं आहे का बघा, याच्यामध्ये त्यांनी सांगितले शंट रेजिस्टन्स सांगितलेला आहे बघा क्वेश्चन मध्ये. येस, 12 ओमचा रेजिस्टन्स सांगितलेला आहे शंट. ठीक आहे. तर आपल्याला हे वापरायला पाहिजे. सो दॅट बिकम्स 1/4 इज इक्वल्स टू, इथे काय मिळणार आहे, 12 अपॉन 12 प्लस जी. आपल्या गॅलव्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा ना बा. ओके. सो क्रॉस मल्टिप्लाय करा, किती होणार आहे बघा आता, 12 प्लस जी इज इक्वल्स टू काय येणार आहे, 48. जी ला तिकडे पाठवा, जी इज इक्वल्स टू काय येणार आहे, 48 मायनस 12 दॅट इज किती यायला पाहिजे बा, 36. 36 ऑप्शन मध्ये आहे का चेक करा. येस, ऑप्शन नंबर सी आहे जो की करेक्ट असणार आहे. आता आपण बाळ पुढच्या प्रश्नाला जाऊयात. प्रश्न क्रमांक 156. क्वेश्चन नंबर 156 ला जाऊयात. बघा मी वाचतो प्रश्न. A galvanometer of resistance 20 ohm has a current sensitivity of 5 division per milliampere. The instrument has 50 divisions. How will you convert into a voltmeter reading up to 25 volt? आता या प्रश्नाचा अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे बरोबर का. याच्यामध्ये ऑप्शन पण मी वाचतो लगेच, मग प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. पहिला म्हणतोय जॉइन अ रेजिस्टन्स ऑफ 1240 इन सिरीज. ऑप्शन बी म्हणतोय जॉइन अ रेजिस्टन्स ऑफ 2480 ओहम इन सिरीज. ऑप्शन सी म्हणतोय जॉइन अ रेजिस्टन्स ऑफ 2480 इन पॅरलल. आणि ऑप्शन डी म्हणतोय जॉइन अ शंट ऑफ 20. म्हणजे सिरीज आणि पॅरलल दोन्ही सुद्धा ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. पण क्वेश्चन मध्ये जरा विचार केला आपण तर व्होल्ट मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे ना. व्होल्ट मीटर साठी गरजेचं काय तर आपल्याला सिरीज मध्ये मोठा रेजिस्टन्स जोडणं गरजेचं आहे. म्हणजे यातले फक्त सिरीज वाले ऑप्शन्स करेक्ट असणार आहेत. ठीक आहे. तर आन्सर ए आणि बी पैकी कोणतं तरी येईल. ओके. आता आपण विचार करूया गिवन डेटा काय आहे. गिवन डेटा काय काय बघा बाळांनो. 156 साठी गिवन डेटा जी दिलेला आहे
सेन्सिटिव्हिटी दिलेली आहे, डिव्हिजन्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर सगळ्या व्हॅल्यूज आपण प्लेस करू शकतो. पहिल्यांदा आयजी ची व्हॅल्यू काढता आली पाहिजे बरं का. आणि जी बघा काय काय दिलेलं आहे. जी किती दिलेलं आहे बघा 20 ओम. ठीक आहे. त्यानंतर बघा आता क्वेश्चन पुन्हा एकदा परत त्याच ठिकाणी वाचतो. व्हेन ए करंट ऑफ a gallonmeter of resistance 20 ohm has a current sensitivity 5 division per, म्हणजे सेन्सिटिव्हिटी SI दिलेली आहे. किती दिलेली आहे बा 5 डिव्हिजन पर काय दिलेलं आहे बा मिली एम्पियर. ठीक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा डेटा आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा डेटा. याला स्प्लिट कसं करतोय बघा. हे जर एखाद्याला समजलं स्टुडंटला तर मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम सोडवायला मदत होते. ठीक आहे. सगळ्यात जास्त अडचण येत होतं की कॉन्सेप्ट मल्टी लेयर्ड आहे. हा लेयर आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. बघ बा तर 5 डिव्हिजन जे आहेत बा 5 डिव्हिजन जे आहेत ते किती सांगतात बा तर 1 मिली एम्पियर करंट सांगतात 5 डिव्हिजन्स. ठीक आहे. तर आपल्याला किती डिव्हिजन्स दिलेले आहेत त्यांनी या प्रॉब्लेम मध्ये किती डिव्हिजन्स सांगितलेले आहे बघा 156 मध्ये तर 50 डिव्हिजन्स सांगितलेले आहेत. सो 50 डिव्हिजन्स साठी 50 डिव्हिजन साठी तुम्हाला काय करावं लागलं ह्याला 10 ने गुणावं लागलं. म्हणजे याला सुद्धा 10 ने गुणावं लागणार. दॅट इज 10 काय आलं बा मिली एम्पियर आलं. समजलं का बघ बा. ओके. म्हणजे हा तुला काय मिळाला बा हा मिळाला आयजी. हा काय मिळाला बा आयजी. आयजी इज इक्वल टू 10 मिली एम्पियर मिळतो. नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं याच्यामध्ये सिरीज किंवा पॅरलल. आपला एक गोष्ट तर क्लिअर झालेली आहे. आपल्याला व्होल्ट मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर सिरीज रेजिस्टन्स काढावा लागणार. ओके. सो सिरीज रेजिस्टन्सचा फॉर्म्युला RS किंवा X असं म्हणलो होतो आपण. तर तो काय होता तर V अपॉन IG मायनस G. फॉर्म्युला पार्ट पाहिजे. फॉर्म्युला पार्ट नसतील तर MCQ सोडवण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे. सो V किती दिलेला बाळ बघ आता व्होल्टेज किती दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये 25 व्होल्ट सांगितलेलं आहे मॅक्सिमम. सो 25 डिवायडेड बाय IG किती आहे बा 10 मिली. मिली म्हणजे किती आलं 10⁻³ मायनस जी किती आहे बा 20 आहे. सो आता हे 10⁻³ ला वरती जाऊ. सो दॅट बिकम्स किती येणार बघ 25 × 10⁻³ डिवायडेड बाय खाली काय आलं 10 मायनस हे किती आहे बा 20. सो हे किती झालं 10⁻². सो 2500 वजा 20 येणार आहे. दॅट इज 2480 2480 ओहम. इन काय येणार आहे बा हे सिरीज येणार आहे. सिरीज रेजिस्टन्स आहे. त्यामुळे तर RS काय नोटेशननी दाखवलेला असतो. सो ऑप्शन कोणता करेक्ट येणार आहे बा या क्वेश्चन साठी 156 साठी तर 2480 इन सिरीज. दॅट इज ऑप्शन नंबर बी. हा करेक्ट आन्सर असणार आहे. ओके बा समजलंय का बघा. हा क्वेश्चन थोडासा हटके होता. हे समजून घेणं फार गरजेचं आहे की डिव्हिजन्स किती दिले त्याच्यावर आयजी ची व्हॅल्यू काढायची. हे ज्याला समजलं त्याला प्रॉब्लेम लगेच सुटतो पटकन सुटतो. ओके. विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 157. प्रश्न वाचतोय बघ बाळ. ए गॅलॉनमीटर विथ ए स्केल डिवायडेड इंटू 150 इक्वल डिव्हिजन्स. पुन्हा एकदा डिव्हिजन्स वर प्रॉब्लेम आहे. ओके. हॅज अ करंट सेन्सिटिव्हिटी ऑफ 10 डिव्हिजन्स पर मिली एम्पियर. ठीक आहे. द व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी इज 2 डिव्हिजन पर मिली वोल्ट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ गॅलॉनमीटर. म्हणजे व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ गॅलॉनमीटर असं म्हणतात. ओके. तर आपल्याला करंट सेन्सिटिव्हिटी SI किती सांगितलेली आहे बा त्याने सांगितलं 10 डिव्हिजन्स पर मिली एम्पियर. सो SI सांगितलं बा 10 डिव्हिजन्स पर मिली एम्पियर चा अर्थ काय होणार बा 10 डिव्हिजन्स. हे काय इंडिकेट करते बा 1 मिली एम्पियर इंडिकेट करते. समजते का बघ बा. तर आपल्याकडे डिव्हिजन्स किती सांगितलेले आहेत. आपल्याला डिव्हिजन सांगितलेले त्यांनी 150 इक्वल डिव्हिजन्स आहेत. म्हणजे ह्याला 150 इक्वल डिव्हिजन्स जर केलं म्हणजे 15 ने गुणलो तर याला सुद्धा मला 15 ने गुणावं लागणार आहे. दॅट इज 15 काय आलं बा मिली एम्पियर मिळणार आहे. चलो हा काय मिळाला बा आपल्याला मी मगाशी सांगितलं होतं की हा आपल्याला आयजी मिळाला मॅक्सिमम करंट मिळतो. ओके. त्यानंतर SV पण सांगितलेला आहे. तो किती सांगितलेला आहे बा SV सांगितलेला आपल्याला 2 डिव्हिजन्स पर मिली वोल्ट. सो इथे लिहितो 2 डिव्हिजन्स
पर मिली वोल्ट. ठीक आहे, म्हणजे 2 डिव्हिजन्स हे एका मिली वोल्ट साठी आहे. ठीक आहे, आपल्याकडे डिव्हिजन्स किती आहेत? 150, 150 डिव्हिजन्स आहेत. चलो, म्हणजे ते किती मिली वोल्ट दाखवेल? तर याला किती गुणला तर 150 झालं, 2 ला 75, याला पण 75 गुणा म्हणजे किती होणार आहे? 75 मिली वोल्ट. हे आपल्याला काय मिळणार आहे बा? मॅक्सिमम व्होल्टेज टू बी रेड, दॅट इज VG मिळाला. VG मिळाला, IG मिळाला. G मिळणं काय मोठी गोष्ट नाही का? कारण VG चा फॉर्म्युला काय होता बा? G इंटू IG किंवा IG इंटू G. IG इंटू G, गॅलनमीटरचा करंट इंटू गॅलनमीटरचा रेजिस्टन्स इज इक्वल टू गॅलनमीटरचं व्होल्टेज. सो G इज इक्वल टू काय मिळालं बा? VG अपॉन IG. ओके, सो VG किती दिलेलं आहे बघा? VG किती दिलेलं आहे? 75 डिवायडेड बाय IG किती आहे बा? 15. दोन्ही पण मिली असल्यामुळे कॅन्सल होऊन जाईल. सो आन्सर विल बी 5 ओम. ठीक आहे, आय होप मला स्क्रीनवरती ते दिसत असणार आहे. ओके, 5 ओम आन्सर आहे. ऑप्शन नंबर कितवा करेक्ट असेल याचा? ऑप्शन नंबर बी हा करेक्ट असणार आहे. ओके, नाउ विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. आपण आता पुढच्या प्रश्नाला जाऊया. क्वेश्चन नंबर 158. ओके, क्वेश्चन नंबर 158 बघा आता. An ammeter of resistance 50 ohm reads 0.1 ampere when connected in a circuit. What is the new ammeter reading if it is shunted by the resistance of 10 ohm? Assume that the current in the main circuit is unchanged. क्वेश्चन नंबर 158 जो आहे तो सोडवण्यासाठी तो इमॅजिन होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, सुरुवातीला बघा क्वेश्चन नंबर 158 मध्ये सुरुवातीला करंट किती, गॅलनमीटरचा रेजिस्टन्स किती सांगितलेला आहे? तर 50 ओम सांगितलेला आहे. मग तो काय घ्यायचा हा सगळ्यात महत्वाचा विषय. तर त्याचा जर विचार न करता आपण विचार करूया की सुरुवातीला करंट किती आहे? तर 0.5. ज्यावेळेस तो सर्किटमध्ये कनेक्ट केलेला आहे त्यावेळेस काय झालं बा? अ न्यू ॲमेटर रिडिंग. ठीक आहे, किंवा ज्यावेळेस इट इज शंटेड बाय 10 ओम. आता शंट कनेक्ट केल्यानंतर नवीन रीडिंग किती असणार आहे? ठीक आहे, तर सिच्युएशन डायरेक्ट अशी इमॅजिन करायला पाहिजे. करंट बदललाय का आपण? नाही. करंट किती आहे? 0.5. ठीक आहे, आता हे गॅल्व्हॅनोमीटरच्या सोबत एक शंट जोडल्यानंतरची सिच्युएशन काय होती ही इमॅजिन झाली पाहिजे. बरोबर, डायग्राम ज्याला इमॅजिन झाली त्याला हा प्रॉब्लेम सुटणार, अन्यथा प्रॉब्लेम सुटणं जड आहे. ठीक आहे, याच्यातून करंट किती चाललाय? IX. याच्यातून करंट किती चाललाय बा? IG. आणि हे किती आहे? गॅलनमीटरचा रेजिस्टन्स G आहे. तर ते विचारतायत की जेव्हा शंट कनेक्ट करतो त्यावेळेस गॅलनमीटर किती मोजेल? समजते का? सुरुवातीला काय मोजत असेल ते असेल, पण शंट कनेक्ट केल्यानंतर काय होणार आहे? त्याची मोजायची ॲबिलिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे बघा? अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला IG फाइंड आउट करायचा, कारण हा दाखवणार किंवा मोजणार काय? फक्त IG मोजणार आहे. IG मोजण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आता? तर IG चा फॉर्म्युला लागणार. IG इज इक्वल टू I इंटू, तर जी असेल तिकडे काय होणार आहे? S अपॉन S प्लस G होणार आहे. चलो, I ची व्हॅल्यू किती असणार आहे बा? I ची व्हॅल्यू किती असणार आहे बा? बोला, ते सांगितलेलं आहे 0.5. हा जो करंट आहे की नाही, हा S I इंटू S अपॉन S प्लस G. आता शंटची व्हॅल्यू त्यांनी क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेली आहे 158 मध्ये. यस, शंटची व्हॅल्यू सांगितलेली आहे 10 डिवायडेड बाय. बरं, सुरुवातीला गॅलनमीटरची किती सांगितली होती बाळा? 50 सांगितली होती ना. सो हे किती झालं? 10 प्लस 50 झालं. ओके, सो आता काय काय होईल बघ बाळा पुढं? याला सोडवायचा प्रयत्न करा. हे म्हणजे 0.5 म्हणजे 1/2 असतं बेसिकली. सो 10 डिवायडेड बाय खाली काय आलं? 60. हे कॅन्सल करा एकमेकांना. सो आन्सर काय राहील? फक्त 1 डिवायडेड बाय 12. ठीक आहे, IG ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 12 असलेला आन्सर दिसतंय का बघा त्या ठिकाणी? 1 डिवायडेड बाय 12 आन्सर आहे त्या ठिकाणी. ऑप्शन सी हा करेक्ट असणार आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा. क्वेश्चन नंबर
159. ओके, क्वेश्चन नंबर 159 रीड करूयात बघा. An ammeter consists of a galvanometer and a resistance of 45 shunted with a resistance of 3 ohm. If the current rating of the galvanometer is 500 milliampere, then the maximum current that can be measured by the ammeter will be. ठीक आहे, पुन्हा एकदा प्रश्न बघा. अॅमेटर मध्ये काय काय बघा, कन्सिस्ट ऑफ अ गॅल्व्हनोमीटर आणि गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स किती दिलेला आहे, जी दिलेला आहे 45 दिलेला आहे, जी 45, यस किती दिलेला आहे, 3 दिलेला आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, करंट रेटिंग म्हणजे IG दिलेला आहे, IG. ठीक आहे, देन मॅक्सिमम करंट दॅट कॅन बी मेजर्ड बाय द अॅमेटर विल बी, म्हणजे हा आय दिलेला आहे 159 मध्ये. आय थिंक नो, आय फाइंड आउट करायचा आहे. यस, आय फाइंड आउट करावं लागणार आहे. IG दिलेला आपल्यासाठी, IG किती दिलेला आहे बघा. मॅक्सिमम करंट किती मोजू शकतोय, रेटिंग म्हणजे काय असतं, मॅक्सिमम करंट किती मोजू शकतो IG आहे का. तर आपल्याला तो किती मोजू शकतो हे सांगितलेलं आहे बघा. मॅक्सिमम करंट दॅट कॅन बी मेजर्ड हे आहे असते आणि रेटिंग म्हटलं की हा घ्यायचा. लक्षात आहे का बघा. ओके, सो आता आपल्याला आय फाइंड आउट करायचा, पण आपल्याला नेहमी IG ची सवय पडलेली आहे. IG इज इक्वल टू आय इंटू काय येणार आहे, S अपॉन S प्लस G. हा फॉर्म्युला माहित आहे. आता या केस मध्ये आपल्याला आय फाइंड आउट करायचा आहे, तो काय असणार आहे, IG इंटू S प्लस G अपॉन खाली काय येणार आहे, S. तर व्हॅल्यूज प्लेस करा फटाफट. IG 500 मिली एम्पियर, 500 मिली म्हणजे 0.5, मिली म्हणजे 3 डेसिमल आत यायला पाहिजे ना. सो दिस शुड बी 0.5 एम्पियर. ओके, सो 0.5 इंटू S प्लस G. आता S प्लस G म्हणजे 45 प्लस 3 डिवायडेड बाय S किती आहे, 3 आहे. ओके, सो दॅट बिकम्स काय ते बघा 1/2 इंटू काय येणार आहे 48 डिवायडेड बाय खाली काय आलं 3. ठीक आहे, तर 16 त्रिक 48. सो 8 ओहम, हा ओहम नाही करंट आहे ना, एम्पियर. सो 8 एम्पियर शुड बी द आन्सर. यस, ऑप्शन आहे त्या ठिकाणी बघा, ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. ओके, विल गो फॉर दी नेक्स्ट क्वेश्चन नाउ. हा क्वेश्चन थोडासा गोंधळी होता बरं का, जरा असं समजायला की रेटिंग आणि मॅक्सिमम किती मेजर करू शकतो, ह्या गोष्टी समजल्या की हा प्रॉब्लेम सुटू शकतो बघा. ओके, सो क्वेश्चन नंबर 160 ला जाऊयात आपण आता. बघा, क्वेश्चन नंबर 160. A galvanometer has a current range of 15 milliampere and a voltage range of 0.75 volt. To convert this galvanometer into a voltmeter of range 15 ampere, the shunt resistance is. बाळ या ठिकाणी आपल्याला शंट रेजिस्टन्स काढायचा आहे. तर गॅल्व्हनोमीटरची रेंज सांगितलेली आहे. ज्यावेळेस रेंज म्हणतोय मगाच्या सारखं रेटिंगच त्याचा अर्थ होतो. तर गॅल्व्हनोमीटरची रेंज म्हणजे काय काय दिलेलं बघा. 15 मिली एम्पियर म्हणजे काय दिलेलं असणार आहे बघा, IG दिलेला आहे 15 मिली एम्पियर. त्यानंतर VG दिले, VG किती दिले बघा, VG दिलेला आहे 0.75 व्होल्ट, 0.75 व्होल्ट. ठीक आहे, हे मिली आहे लक्षात ठेवा, हे नुसतंच व्होल्ट आहे. ओके, त्यानंतर गॅल्व्हनोमीटर टू कन्वर्ट दिस गॅल्व्हनोमीटर इनटू एन अॅमेटर. ओके, अॅमेटर म्हणजे त्याच्यात मॅक्सिमम रेंज त्यांनी सांगितलेली आहे 15 किती सांगितलेले एम्पियर अॅमेटरची. ओके, तर आपल्याला काय करता येऊ शकते बघा, तर त्यासाठी आपल्याला शंट रेजिस्टन्स काढायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा VG अपॉन G जर केलं तर आपल्याला काय मिळू शकते, G मिळू शकते. दॅट इज VG अपॉन IG केलं तर G मिळू शकते. ओके, VG किती आहे 0.75 डिवायडेड बाय हे किती आहे 15 मिली, मिली मीन्स 10 काय आलं -3. समजते का बघा. ओके, सो 10 -3 वरती जाऊ दे. 0.75 इंटू 10 काय होईल बघा +3 डिवायडेड बाय 15. ठीक आहे,
सो 75 तीन प्लेसेस इकडे न्यायचे ना 750 डिवाइडेड बाय किती आलं 50 15 25 75 ओके सो 50 आलं सो जी ची व्हॅल्यू मिळाली पहा आपल्याला आता जी मिळालेला आहे आपल्याला एस काढणं काय मोठी गोष्ट नाही शंट रेझिस्टन्सचा गॅलॉनमीटरच्या रेझिस्टन्स वरून फॉर्म्युला काय होता n-1 पण n कुठे आहे आपल्याकडे n आहे की डायरेक्ट सोडवलं जाऊ शकतो ना असं काय केलं जाऊ शकतं बघा तर n हा कसा काढला जाऊ शकतो n इज इक्वल्स टू I डिवाइडेड बाय IG I किती आहे बाळा I आहे 15 IG किती आहे 15 मिली मिली म्हणजे 10⁻³ 15 कॅन्सल होईल तर तुम्हाला हे किती मिळणार आहे वरती गेलं तर 10⁻³ म्हणजे 1000 मिळणार आहे यांची व्हॅल्यू किती मिळाली बा 1000 ओके मग आता जी किती आहे बाळा तुमचा जी आहे 50 डिवाइडेड बाय हे n-1 1000 वजा 1 म्हणजे किती येणार आहे 999 दिस शुड बी युअर आन्सर 50 डिवाइडेड बाय 999 यस त्या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन नंबर बी ऑप्शन बी हा करेक्ट असणार आहे ठीक आहे आन्सर बघा सोडवताना सिक्वेन्स कसा सोडवलेला आहे यांची व्हॅल्यू गरज पडते कसं पण वाटेल तसं आपण याला फिरवू शकतो बरं का बाळा आपल्याला असं पण करता येऊ शकलं असतं या ठिकाणी IG चा डायरेक्ट फॉर्म्युला वापरून म्हणजे IG इज इक्वल्स टू ह्याने सुद्धा सोडवता आलं असतं का IG इज इक्वल्स टू I इंटू S अपॉन S प्लस G यांनी सुद्धा सोडवता आलं असतं बाळा जर एकदा S ची आणि G ची व्हॅल्यू माहित झाली की नाही सॉरी S चीच फाइंड आउट करायला ना G ची माहित झाली हे जर माहित झाले हे माहित झाले S काढता येऊ शकतं देयर आर डिफरंट मेथड ज्यांनी प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतात असं नाही की मी सांगतोय त्या स्टँडर्ड मेथड आहे मला जे योग्य वाटते मला जसं सुचत जाते सोडवताना तसं मी सोडवतोय ठीक आहे बाळ आपण पुढच्या प्रश्नाला जाऊयात क्वेश्चन नंबर 161 बघा the range of an ammeter of a resistance G can be increased from I to Ni आता ammeterची रेंज तुम्हाला वाढवायची आहे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे ammeterची रेंज वाढवण्यासाठी पहिली गोष्ट पॅरलल मध्ये छोटा रेजिस्टन्स जोडावा लागतो ही थेरी तुम्हाला माहिती आहे तसं बघायला गेलं तर डायरेक्ट मी तुम्हाला आन्सर सांगू शकलो असतो कारण आता जस्टच हा फॉर्म्युला वापरलेला आपण शंट इज इक्वल्स टू G अपॉन n-1 तर हे आन्सर असणार आहे पण हे कसं आलं हे पण सांगतो लगेच ठीक आहे तर IG is equals to I into फॉर्म्युला काय होता S अपॉन S प्लस G हा फॉर्म्युला होता ओके तर I जो आहे तो IG किती आहे बा n टाइम्स आहे की नाही सो IG is equals to n टाइम्स IG S अपॉन S प्लस G असं होईल ठीक आहे तर याच्यामध्ये काय होणार बा IG कॅन्सल होणार आहे ठीक आहे तर इकडे काय राहणार n टाइम्स S इकडे काय होणार आहे S प्लस G होणार आहे की नाही सो G is equals to काय होणार आहे n टाइम्स S माइनस S म्हणजे S कॉमन काढलं तर n-1 होईल which is equals to G therefore S ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे G अपॉन n-1 याला खाली पाठवले ओके हे कसं आलं ते ऍक्च्युअली मी थेरी मध्ये पण सांगितलेलं आहे पण इथे एमसीक्यू जर समजा कोणी डायरेक्ट बघत असतील तर त्यांना समजण्यासाठी हे लिहिलेलं आहे ओके याचा आन्सर काय आला शंट म्हणजे पॅरललचा रेजिस्टन्स बरं का पॅरलल मध्ये G अपॉन n-1 सो आन्सर याचा करेक्ट कोणता असणार आहे ऑप्शन नंबर सी Okay, we'll go for the next question now. Question number 162. A gallonmeter having a resistance of 100 ohm has a 25 divisions. A current of 0.4 milliampere deflects the pointer of the gallonmeter through one division. To convert this gallonmeter into a voltmeter of 0 to 25, it should be connected with a resistance of. आता बघा याच्यामध्ये आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं त्याला तर व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे ठीक आहे व्होल्टमीटर मध्ये तुम्हाला माहिती आहे सिरीज मध्ये मोठा रेजिस्टन्स जोडावा लागतो ठीक आहे तर सिरीज मध्ये मोठा रेजिस्टन्स जोडण्याचा क्वेश्चन आहे मग आपल्याला गिवन डेटा आता बघायला पाहिजे गिवन डेटा बघा काय काय दिलेला आहे गॅलॉनमीटरचा रेजिस्टन्स दिलेला आहे की नाही
तर डायरेक्ट व्हॅल्यूज बघा शोधायचा प्रयत्न करायला सुरुवात करा. गॅलव्हॅनमीटरचा रेजिस्टन्स बघा जी क्वेश्चन मध्ये किती दिलेला आहे 100 ओहम. नेक्स्ट डिव्हिजन्स किती दिलेले आहेत 25. ठीक आहे. आणि इथं सेन्सिटिव्हिटी सांगितलेली आहे, किती सांगितलेली आहे 0.4 मिली एम्पियर डिफ्लेक्स पॉइंटर बाय काय सांगितलेलं आहे एकच मिनिट पॉइंटर ऑफ द डिव्हिजन थ्रू वन डिव्हिजन म्हणजे 0.4 मिली एम्पियर हे करस्पॉन्डिंग आहे बा एका डिव्हिजन साठी. पुन्हा एकदा 0.4 मिली एम्पियर कशासाठी एका डिव्हिजन साठी. याचा अर्थ 25 डिव्हिजन जर नंबर ऑफ डिव्हिजन त्यांनी जर 25 दिले असतील तर 25 डिव्हिजन साठी करंट किती मोजायला. याला 25 ने गुणले बा, याला पण 25 ने गुणा म्हणजे 0.4 into 25 मिली एम्पियर हे किती होणार बा 25 चौक 100 होईल आहे ना. आणि 1 डेसिमल इथं द्या म्हणजे 10 मिली एम्पियर हा याला करस्पॉन्डिंग असलेला करंट आहे. म्हणजे हा ही व्हॅल्यू कोणाची आहे तर आयजी ची आहे. ही मेथड समजून घ्या. सारखं सारखं मी हेच गोष्टी करत आहे. ओके आतापर्यंत समजायला पाहिजे तुम्हाला. ओके आयजी माहित झालं. नेक्स्ट व्होल्ट मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मॅक्सिमम किती 0 to 25 व्होल्ट आहे ना, म्हणजे मॅक्सिमम 25 व्होल्ट मोजायचं आहे. V ची व्हॅल्यू त्यांनी डायरेक्ट दिलेली आहे या ठिकाणी 25 व्होल्ट. नेक्स्ट आता आयजी माहित झाले, V माहित झाले, G माहित झाले. तुम्हाला माहिती आहे सिरीज रेजिस्टन्स X किंवा RS असं पण म्हणतो आपण त्याला. याचा फॉर्म्युला काय बा V/IG मायनस G. ठीक आहे. V ची व्हॅल्यू किती दिल्या बा 25 वजा सॉरी डिवाइडेड बाय IG किती आहे 10 मिली. मिली मीन्स 10⁻³ मायनस G किती दिलेला आहे 100. तर व्हॅल्यूज प्लेस करा फक्त काय करायचं नाही बाकीचं. सो 25 into 10⁻³ वरती जाऊ दे. सो येणार +3 डिवाइडेड बाय 10 मायनस किती येणार बा 100. हे किती झालं -2. सो दॅट बिकम्स 2500 minus 100. सो दॅट बिकम्स 2400. हे काय मिळालं सिरीज रेजिस्टन्स. सो दिस विल बी इन ओहम. सो आन्सर याचा येतं 2400. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे बाळाचा. ऑप्शन नंबर सी सिरीज मध्ये आहे. ओके बाळापर्यंत पुढच्या प्रश्नात प्रश्न क्रमांक 163 163. क्वेश्चन नंबर 163 बघा. A galvanometer of resistance 500 ohm gives a full scale deflection for a current of 20 milliampere. Even without using a high resistance in series, it can be used as a voltmeter. The range of the voltmeter will be. आता एक गॅलव्हॅनमीटरचा रेजिस्टन्स सांगितलेला आहे 50 ओहम आणि तो फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे आयजी दिलेला आहे. ठीक आहे. आता सिरीज न वापरता इट कॅन बी युज्ड एज व्होल्टमीटर म्हणजे सिरीज रेजिस्टन्स जोडूच नका. म्हणजे हाय तेवढीच रीडिंग कशी देता येईल हे ते विचारत आहे. म्हणजे गॅलव्हॅनमीटरचा रेजिस्टन्स बघा 500 दिलेला आहे आणि त्याच्यातून जाणारा करंट दॅट इज आयजी हा किती दिलेला बा 20 मिली एम्पियर. ठीक आहे. आता गॅलव्हॅनमीटरला जर समजा सिरीज मध्ये तुम्ही काय जोडलंच नाही तर तो मोजणार किती व्होल्टेज तर तो मोजणार VG एवढंच व्होल्टेज मोजणार. पण ठीक आहे VG किती असणार आहे बा IG गुणिले G असणार. ओके IG किती दिलेला आहे 20 मिली. मिली म्हणजे 10⁻³ इंटू कॅपिटल G किती आहे बा 500 आहे का. सो 500 गुणिले 20 केलं म्हणजे हे 3 शून्य 1 2 3 याच्यासोबत जातो 5 2 10 एवढं काय मोजणार आहे तो मोजू शकतो 10 व्होल्ट पर्यंत मोजू शकतो. सो आन्सर याचं ऑप्शन नंबर कोणता करेक्ट असणार आहे बी करेक्ट असणार आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ. क्वेश्चन नंबर 164. थोडस ब्रेक घेतो मी 1 मिनिट. ओके बघा क्वेश्चन नंबर 164. इफ
10% of the main current is to be passed through a moving coil galvanometer of a resistance 99 ohm. ठीक है. Then the ratio of its resistance and the shunt resistance will be. ठीक आहे. 10% मेन करंट जो आहे तो कशातून गॅल्व्हनोमीटर मधून जातोय. म्हणजे Ig ची व्हॅल्यू ही I च्या व्हॅल्यूच्या 10% आहे. आता हा गिवन डेटा व्यवस्थित कसा लिहायचा बघा. Ig इज इक्वल टू I इनटू, आता 10% कॅन बी रिटन एज 10 डिवाइडेड बाय 100 आहे का नाही. सो दॅट बिकम्स Ig अपॉन I इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय 100. म्हणजेच हे किती झालं बा 1 अपॉन 10. मग I अपॉन Ig काय होईल बा. I अपॉन Ig विल बी 10. पण तुम्हाला माहिती आहे I अपॉन Ig काय असते बा n. म्हणजे बेसिकली आपल्याला याच्यावरून कशाची व्हॅल्यू मिळाली, n ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं बघा. आता त्याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स 99 सांगितलेला आहे. देन फाइंड द रेशो ऑफ इट्स रेझिस्टन्स अँड शंट रेझिस्टन्स. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स आणि शंट रेझिस्टन्स ह्या दोघांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. G अपॉन S फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता एकदा n मिळाला तर आपल्याला S काढणं काय लई मोठी गोष्ट नाही. बघा मी कसं लिहितो बघा. S इज इक्वल टू G अपॉन n मायनस 1. याला इकडे पाठवा, याला इकडे पाठवा. सो n मायनस 1 इज इक्वल टू काय होते G अपॉन S. याचीच तर व्हॅल्यू फाइंड आउट करायची बाळ. रेशो तर काढायचा आहे. n किती आला बा 10 मायनस 1 विल बी इक्वल टू काय आलं G अपॉन S. सो 9 हे तुमचा आन्सर असला पाहिजे. G अपॉन S 9 म्हणा किंवा 9:1 म्हणला तरी चालतं. तर ऑप्शन बघा कोणता करेक्ट आहे याच्यासाठीचा. आय थिंक आन्सर बी करेक्ट आहे याचं. यस, ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. ए करेक्ट नाहीये बरं का, समजून घ्या. फसवण्यासाठी लिहिले असतात. ओके, पुढच्या प्रश्नाला जाऊयात बाळ. क्वेश्चन नंबर 164. Oh, 164 just wait up. 165 ला जायला पाहिजे. Question number 165. If a galvanometer is shunted by 1/n of the value of its resistance, then the fraction of total current passing through the galvanometer is. आता गॅल्व्हनोमीटर जर समजा शंट केलेला आहे 1/n the value of resistance, म्हणजे शंटची व्हॅल्यू सांगितलेली आहे. ठीक आहे. सो शंटची व्हॅल्यू किती सांगितलेली आहे. S इज इक्वल टू G च्या 1/n आहे. तर ते विचारतात की फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज, म्हणजे तुम्हाला Ig अपॉन I हे फाइंड आउट करायचं आहे. तर ते कसं करता येईल. तुम्हाला माहिती आहे Ig अपॉन I इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता. G कडे असेल तिकडे S अपॉन S प्लस G. ओके, सो Ig अपॉन I इज इक्वल टू S किती आहे बाळा G अपॉन N डिवायडेड बाय S प्लस G. S ची जागी पुन्हा एकदा आपण काय टाकू शकतो G अपॉन N. ठीक आहे. तर आता इथे काय होणार बघा G अपॉन N डिवायडेड बाय क्रॉस मल्टिप्लाय कर G प्लस N G डिवायडेड बाय खाली काय येणार N. हे N ह्या N ला कॅन्सल होईल आहे की नाही. आता काय राहते बाळ बघ, वरती एक G राहतोय, खाली वरती G राहतोय, खाली काय राहते G प्लस NG आहे का. सो दॅट मेक्स G अपॉन G जर कॉमन काढलं तर काय होतंय N प्लस 1 होईल. हे याला कॅन्सल झालं बघा, याला कॅन्सल झालं. सो दॅट बिकम्स Ig डिवायडेड बाय I ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे 1 अपॉन N प्लस 1 किंवा 1 प्लस N. ओके, यस आहे त्या ठिकाणी. ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे बघा. आपण जाऊ पुढच्या MCQ ला. आता क्वेश्चन नंबर 166. क्वेश्चन बघा. Two identical galvanometers are converted into an ammeter and a milliammeter. As compared to the shunt resistance of the ammeter, shunt resistance of milliammeter will be. ठीक आहे.
तर शंट रेझिस्टन्स ऑफ मिली अॅमेटर आणि शंट रेझिस्टन्स ऑफ अॅमेटर हे कम्पेअर करायचे आपल्याला. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की शंट रेझिस्टन्स हा रेंजला कसा असणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. सेन्सिटिव्हिटीला ना, सेन्सिटिव्हिटीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. मग आता बघा, तर ज्याची रेंज जास्त, व्यवस्थित आहे का, ज्याची रेंज जास्त त्याचा शंट एकदम कमी असणार आहे. शंट वापरतो कसे आपण, शंट रेझिस्टन्स इज युज्ड टू इनक्रीज द रेंज, टू इनक्रीज द रेंज ऑफ अॅमेटर. ओके, म्हणजे ज्याचा शंट रेझिस्टन्स कमी असणार आहे त्याची रेंज जी आहे ती काय असणार आहे बा, जास्त असणार. आता जरा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की अॅमेटरची रेंज जास्त असणार आहे का मिली अॅमेटरची. मिली अॅमेटर म्हणजे छोटा करंट मोजू शकतो आणि अॅमेटर म्हणजे मोठा करंट. म्हणजे रेंज कुणाची जास्त असणार आहे, याची. ज्याची रेंज जास्त त्याचा शंट काय असणार आहे, छोटा. ज्याची रेंज जास्त त्याचा शंट छोटा. म्हणजे शंट रेझिस्टन्स कुणाचा छोटा असणार आहे, याचा. म्हणजे हा कमी असणार आहे कोणापेक्षा, मिली अॅमेटर. आता त्यांनी विचारलंय की मिली अॅमेटर हा शंट पेक्षा कसा असला पाहिजे. पुन्हा एकदा, मिली अॅमेटर हा शंट पेक्षा कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे का कमी असला पाहिजे. यस, या मिली अॅमेटरचा शंट हा जास्त असला पाहिजे. सो आन्सर शुड बी मोर. ठीक आहे. सो ऑप्शन सी करेक्ट येणार आहे बाळाचं. काय करेक्ट येणार आहे, ऑप्शन नंबर सी. ओके, सो विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. क्वेश्चन नंबर 167. Okay. In the following circuit, the resistance of ammeter is 2 ohm and the resistance of the voltmeter is 30,000 ohm. Okay. आणि ती डायग्राम दिलेली आहे बघा. ठीक आहे. तिथं P पॉइंट आहे, Q पॉइंट आहे, R रेजिस्टन्स आहे. ओके. What is the value of resistance R when the ammeter reads 0.1 ampere and voltmeter is रीड्स 10 वोल्ट. ठीक आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत. तर क्वेश्चन पुन्हा लिहून घेतो. क्वेश्चन नंबर लिहून घेतो, 167. ठीक आहे. अशी काहीशी सिच्युएशन आहे, जसे डायग्राम ड्रॉ करतो बाळा, बरं का. हा पॉइंट P आहे आणि याच्या सोबत रेजिस्टन्स R कनेक्टेड आहे आणि इथं एक अॅमेटर बसवलेला आहे जो की 0.1 एम्पियर रीड करू शकतो आणि याच्यातनं इथं 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे. इकडे हा Q पॉइंट आहे आणि इथे व्होल्ट मीटर बसवलेला बा आणि हा व्होल्ट मीटर 10 व्होल्ट मोजू शकतो. किती मोजू शकतो, 10 व्होल्ट. ओके. आता बा एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे बघायला. क्वेश्चन मध्ये बघा, हे काय ते 30,000 वगैरे सांगितलेलं आहे रेजिस्टन्स ऑफ दी, नाही याचा रेजिस्टन्स याच्या आतमध्ये आहे, पण याची आपल्याला काही जास्त गरज नाहीये. आता सध्या आपल्याला विचार कशाचा करायचा आहे बघा, तर हा जो व्होल्ट मीटर मोजणार आहे तो व्होल्टेज अक्रॉस 2 टर्मिनल्स मोजणार आहे, इथं आणि इथं. ठीक आहे. आणि जो करंट याच्यातून फ्लो व्हायला आहे तो करंट ह्या दोन्ही मधून फ्लो होणार आहे, दोन्ही मधून फ्लो होणार आहे. ओके. याचा अर्थ काय होऊ शकते बघा, आता हा करंट याच्यातून दोघांच्यातून फ्लो होणार आहे. सो मी इथून असा करंट दाखवतो याला 0.1 ला. सो युअर 0.1 इज फ्लोइंग थ्रू R अँड दिस 2 ओहम. आता हे काय झालं, व्होल्टेज झालं या दोघांमध्ये. करंट इनटू टोटल रेजिस्टन्स केला विल बी मेजर्ड अलॉंग पॅरलल ऑल्सो, आहे की नाही. म्हणजे ते 10 व्होल्ट इथं लिहिलं तरी चालू शकते. ओके. सो क्वेश्चन जो आहे तो वाटायला फार कॉम्प्लिकेटेड आहे पण असायला खूप सोपं आहे. हा तसा बघायला गेला तर अॅमेटर किंवा व्होल्टमीटर वर तर क्वेश्चन नाहीच आहे. हा करंट इलेक्ट्रिसिटी तिकडच्या पार्ट मधला आहे. ठीक आहे. इथं आपल्याला रेंजचा वगैरे बाकी गोष्टींचा विचार करायचा नाही. आपल्याला फक्त विचार करायचा आहे की पॅरलल मध्ये व्होल्टेज किती आहे. तेच व्होल्टेज म्हणजे काय असणार आहे, करंट इनटू रेजिस्टन्स. ओके. ह्याला खाली पाडू. सो दॅट बिकम्स 0.1 जर खाली आलं तर हे इकडे 10 चा 100 होईल, विच इज इक्वल्स टू R प्लस काय आलं 2. सो युअर R विल बी 100 minus 2, so that should be 98 ohm. ठीक आहे. तर पुढच्या प्रश्नाला जाऊयात. ओके. अरे बापरे, थांबलो तो बराच वेळ होता. ओके. क्वेश्चन नंबर 168 बघा. क्वेश्चन नंबर 168. नेक्स्ट क्वेश्चन आपण रीड करणार आहोत. बघा.
to decrease the range of an ammeter, its resistance need to be increased. ठीक है, an ammeter has a resistance R0 and a range I. Which of the following resistance can be connected in series with it to decrease its range to 1 by n? तर क्वेश्चन बघा, ॲमेटरची रेंज तुम्हाला कमी करायची आहे. ठीक आहे, असं ते म्हणतायत. पहिली गोष्ट, तर ॲमेटरची रेंज कमी करता येऊ शकत नाही. ठीक आहे, गॅल्व्हनोमीटरची रेंज ही वाढवून त्याला ॲमेटर मध्ये कन्वर्ट करता येऊ शकत असतं. ठीक आहे, तर त्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तो तसं बघायला गेला तर मिसलीड करणार आहे. तर त्यामुळे याचं आन्सर जे आहे नन ऑफ दीज येणार आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 168 चा आन्सर डी येत आहे, नन ऑफ दीज. का? कारण रेंज जी आहे ती डिक्रीज केली जाऊ शकत नाही. गॅल्व्हनोमीटरची रेंज जी आहे ती वाढवली जाऊ शकते. ॲमेटरचं काय केलं जाऊ शकत नाही. ओके, विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन 169 नाउ. बघा, the sensitivity of a galvanometer is 60 divisions per ampere. When a shunt is used, its sensitivity becomes 10 divisions per ampere. If the galvanometer is of resistance 20 ohm, the value of shunt used is. सुरुवातीला किती सांगितलेलं बघा, सेन्सिटिव्हिटी 60 डिव्हिजन्स पर एम्पियर, म्हणजे 60 डिव्हिजन्स पर एम्पियर एका एम्पियर साठी. ठीक आहे, नंतर काय त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला कशामध्ये, 10 डिव्हिजन्स पर एम्पियर मध्ये कन्वर्ट करायचे त्याची सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे, म्हणजे सेन्सिटिव्हिटी जी आहे ती काय केली आपण, कमी केलेली आहे. किती पटीने कमी केलेली आहे बघा, सरळ सरळ बघा. करंट हा कशाला प्रोपोर्शनल असतोय, थीटाला. थीटा जो आहे तो 6 टाइम्सनी कमी केलेला आहे. म्हणजे तुमचा करंट सुद्धा काय आलेला, 6 टाइम्सनी कमी. आता एक गोष्ट समजायला पाहिजे की छोटा करंट आणि मोठा करंट कोण कोण असतो. छोटा करंट असतो IG, मोठा असतो I. म्हणजे आपल्याला IG बाय I हे कसं ओळखता आलं पाहिजे. तर जो छोटा आहे त्याला 1 पार्ट लिहायचा, जो मोठा आहे त्याला 6 पार्ट्स लिहायचे. समजते का बघा, लक्षात आलं का? मोठ्याला जास्त पार्ट्स आणि छोट्याला, म्हणजे असं लिहिलं असं तरी चाललं असतं बघा. हे 10 डिव्हिजन्स इथं आणि हे म्हणजे हे करस्पॉन्डिंग टू IG आहे आणि हे करस्पॉन्डिंग टू I आहे. हे ओळखता आलं पाहिजे बघा. हे कॉमन सेन्सने ओळखता येते. याच्यासाठी एक्स्ट्रा असं कॉन्सेप्च्युअल पार्ट काय सांगून चालणार नाही. आणि ते किती जरी सांगितलं तरी ते तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे हळूहळू. आणि ते कशातून येतं, जास्तीत जास्त सोडवल्याने. ओके, सो IG अपॉन I मिळालं बघा. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं याच्यामध्ये, या क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायचं. अच्छा, शंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं ना. म्हणजे G अपॉन, आता इकडे G आहे ना, म्हणजे वरती S असेल, S अपॉन S प्लस G. ठीक आहे, आणि काय दिलेलं आहे का बघा, गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स 20 सांगितलेला आहे. तर व्हॅल्यू प्लेस करायचं, 1/6 इज इक्वल टू काय ना, S अपॉन S प्लस 20. क्रॉस मल्टिप्लाय करा, दॅट बिकम्स 6S इज इक्वल टू 20 प्लस S आलं. सो S ला तिकडे पाठवा. सो 20 इज इक्वल टू काय येणार आहे, 6S मायनस S. सो दॅट बिकम्स 5S इज इक्वल टू काय आलं, 20. सो S इज इक्वल टू काय आलं, 20 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 4 ओहम. आहे की नाही, शंट रेजिस्टन्स आला 4 ओहम. हा क्वेश्चन सीईटीला विचारला होता बघा 2012 ला. याचा आन्सर ऑप्शन ए आलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन AEEE ला विचारलेला आहे, पण फार जुन्या काळात विचारलेला आहे, त्यावेळेस सोपे प्रश्न विचारले जायचे. क्वेश्चन नंबर 170. AEEE ही अशी एक्झाम आहे जी जुन्या काळातली, आपण म्हणलं एक JEE मेन्स टाइप मध्ये एक एक्झाम असायची इंजिनिअरिंग साठी, त्याच्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, इफ एन ammeter is to be placed in a voltmeter, then we must connect with the ammeter. आता बघा, ammeterला कशामध्ये कन्वर्ट, कशात युज्ड इन द प्लेस ऑफ व्होल्टमीटर. ठीक आहे, तर काय करता येऊ शकते, ऑप्शनचा विचार करावा. हाय रेजिस्टन्स इन पॅरलल, लो रेजिस्टन्स इन सिरीज, लो रेजिस्टन्स इन पॅरलल आणि हाय रेजिस्टन्स इन सिरीज. ठीक आहे, व्होल्टमीटर आहे म्हणजे आपल्याला कशाची गरज पडणार आहे, हाय रेजिस्टन्स इन सिरीज. सो 170 चा सुद्धा आन्सर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ऑप्शन नंबर डी येतो. ओके, विल गो फॉर द 171, द लास्ट क्वेश्चन. ओके, in an ammeter 0.2% of the main current passes through the galvanometer. If the resistance of the galvanometer is G, then the resistance of ammeter will be. ठीक आहे बघा,
तर 0.2% काय आहे, करंट गॅलव्हॅनोमीटर मधून जातो. कोणाचा, मेन करंटचा. अशा टाइपचा गिव्हन डेटा अगोदर एका क्वेश्चन मध्ये बघितलेला आहे बघा. 0.2% ऑफ आय सांगितलेलं आहे. आता हे 0.2% म्हणजे काय करायचं, डिवायडेड बाय 100 इंटू आय. हे काय मिळालं, आयजी. म्हणजे आयजी डिवायडेड बाय आय हे किती मिळणार आहे, 0.2 म्हणजे 2 डिवायडेड बाय खाली काय मिळणार आहे, 1000. एकने डेसिमल इकडे शिफ्ट करा, एकने इकडे करा. म्हणजे किती झालं, 500. म्हणजे आयजी अपॉन आय ची व्हॅल्यू काय मिळाली बा, 1/500. म्हणजे आय डिवायडेड बाय आय जी हे किती मिळणार आहे, 500. मग तुम्हाला माहिती आहे आय डिवायडेड बाय आय जी काय असते, एन. ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बा, त्यानंतर रेजिस्टन्स ऑफ द गॅलव्हॅनोमीटर जी असेल तर रेजिस्टन्स ऑफ द एमीटर विल बी. ठीक आहे, थोडासा अँटी क्वेश्चन आहे. तर आपल्याला याच्यावरून शंट काढता यायला पाहिजे. शंट इज गॅलव्हॅनोमीटर डिवायडेड बाय n-1. आता g डिवायडेड बाय n-1 म्हणजे किती व्हायला पाहिजे बघा, तो व्हायला पाहिजे 500 - 1 दॅट इज g अपॉन 499 आला. ठीक आहे. आता एमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे काय असतो बघा, गॅलव्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स प्लस शंटचा रेजिस्टन्स हे दोघं जण मिळून एमीटरचा रेजिस्टन्स तयार करतात. म्हणजे रेजिस्टन्स ऑफ एमीटर शुड बी, ह्या दोघांचे पॅरलल कॉम्बिनेशनची व्हॅल्यू दॅट इज दोघांचा गुणाकार g इंटू एस डिवायडेड बाय g प्लस एस येणार. ओके. आता मल्टिप्लाय करा. बघा एक गोष्ट इथं आपल्याला मिळू शकली असती बघा, n तर मिळतेच हे, याच्यावरून बघा किंवा इथं बघा, इथं सांगण्यापेक्षा नाही हे जास्त बेटर होईल तुमच्यासाठी. आयजी अपॉन आय काय असते बघा, तर ते असते एस अपॉन एस प्लस जी मिळते. म्हणजे आपल्याला एस अपॉन एस प्लस जी ची व्हॅल्यू मिळाली बघा. ती किती आहे, तर जी तसंच ठेवा. एस अपॉन एस प्लस जी च्या जागी, ह्या तीन गोष्टींच्या जागी बघा, हे जरा असं बनवतो मी. एस अपॉन एस प्लस जी ची व्हॅल्यू किती मिळते, 1/500 मिळते. म्हणजे आपला आन्सर काय आला पाहिजे, समथिंग इज मिस्टेकन. जी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एस, इकडं आय जी मिळाली का, येस. इथं काही चुकलेलं नाही, हे करेक्टच आहे. बघा पुन्हा एकदा हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. आयजी हा आयच्या 0.2% आहे. 0.2% म्हणजे आपण 100 करायचं, याला खाली पाठवायचं, 2 डेसिमल इकडे डेसिमल शिफ्ट केला तर 2 डिवायडेड बाय 1000 होते, 1/500. याच्यावरून आपल्याला एक तर असं लिहिता येऊ शकते, आयजी आपण आहे, आय हे एस अपॉन एस प्लस जी म्हणजे 1/500 मिळू शकतं. किंवा याला उलट केलं तरी यांची व्हॅल्यू पण मिळू शकते. यांची व्हॅल्यूवर आपल्याला एस ची व्हॅल्यू मिळू शकते. ठीक आहे. जे की सध्या उपयोगात येत नाही, पण मी काढून ठेवले कारण इतर ऑप्शनचा सुद्धा आपल्याला विचार करता यावा. ओके. आपल्याला त्यांनी फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, एमीटरचा टोटल डिस्टन्स जो काय असणार आहे, ह्या दोघांचा पॅरलल कॉम्बिनेशनची व्हॅल्यू. पॅरललची व्हॅल्यू काय असते, दोघांचा गुणाकार भागिले दोघांची ऍडिशन, म्हणजे जी इंटू एस अपॉन जी प्लस एस. पण त्यातला एस अपॉन जी प्लस एस ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेलं, 1/500. आणि हा जी तसाच ठेवायचा इथला. सो आन्सर आपल्याला काय मिळणार आहे, ऑप्शन नंबर सी. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.